कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार माननीय राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा। कारण गेली 12 वर्षे ते आमदार आहेत आणि राज्य निवडणूक मंडळाचे ते अध्यक्ष आणि कॅबिनेट दर्जा आहे। आणि आता जाहिराती बघतोय, मोठमोठ्या जाहिराती बघतोय, सगळं जिल्ह्यातलं जे काय केले ते मीच केले अशा पद्धतीने ते कार्यरत आहेत। परंतु मूलभूत सुविधा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्या हक्काच्या मूलभूत सुविधा ज्या गेली 12 वर्षांमध्ये मिळाल्या नाहीत आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागतोय। काय पाहिजे नागरिकांना? चांगलं स्वच्छ मुबलक पाणी, कचरा उठाव, कचऱ्याची निर्गत झाली पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे आणि आरोग्य सेवा पाहिजे, बगीचे, क्रीडांगण, ह्या मूलभूत सुविधा तुम्ही आम्हाला देणार नसाल आणि चांगले दर्जा रस्ते पाहिजेत आम्हाला, ते तुम्ही दिले का? तर नाही दिले। नुसतं लढ मन म्हणून लोकांना फसवण्याचं तुम्ही काम केलेलं आहे, जनतेची दिशाभूल केलेली आहे। ज्या पद्धतीने मातोश्रीचा तुम्ही आम्हाला विश्वासघात केला त्याच पद्धतीने आमच्या कोल्हापूरच्या मतदारांचा, या मतदारांचा आणि सगळ्यांचा तुम्ही अपमान केलेला आहे आणि म्हणून तुम्ही राजीनामा द्या। तुम्ही ह्या पदावर बसण्यास योग्य नाही। काय दिलं तुम्ही? एका शब्दात तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की होय मी 100 कोटीचे रस्ते 100 कोटी आणले, मी इथं कचरा निर्गत केली, मी दिवाबत्ती लावली। जे आम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही आम्हाला देत नाही। जे नंतर करायचे विकासाच्या काम आम्ही आड आलेलो नाही, येणार पण नाही, परंतु पहिलं काय तर मूलभूत सुविधा ते तुम्ही देऊ शकलेला नाही आहात। म्हणून तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या अशी आज आम्ही मागणी करताय। नाही एक आहे, मी कोल्हापूरकरांना सगळ्या विनंती करीन, आज आम्ही विचारलंय, तुम्ही तुमचं काम करताय, प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी ह्याच नाही, प्रत्येक मी म्हणतोय बघा त्या चंदगड आमदार बीजेपी जे असतील काय तर करतायत ना मतदारसंघातलं, जमिनीसाठी काय तर आणतायत, काजूसाठी काय तर करतायत, जागा सोडतायत, एक तरी काम सांगावं। तुमच्या क्लिप वेगळ्या आम्हाला बघायला मिळत आहेत, चांगल्या क्लिप आम्हाला बघायला मिळाव्यात अशी आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही आमदार म्हणून। अहो तुम्ही काय दिलं आम्हाला हे तुम्ही सांगा ना, आणि दर्जेदार काय दिलं का? एक सुद्धा तुम्ही काय दिलं नाही, 12 वर्षात दिलेलं नाही आणि आता सांगताय मी करणार। 12 वर्षात तुम्ही काय केलं? नुसतं फसवण्याचं काम केलेलं आहे। ते या पदावर राहणं योग्य नाहीयेत, त्यांनी राजीनामा देणं हे क्रमप्राप्त आहे। आम्हाला मी म्हणतोय दादा ना, हे सगळं करा, 500 कोटीचं करा कन्व्हेन्शन सेंटर, देवडा साहेब खुश असून देत आणि काही मंडळी खुश असून देत, तिथले होते चांगल्या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे, परंतु आम्हाला जे काय मिळत नाही ते मागण्याचा अधिकार आमचा। कोकण न्यूज डिजिटलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबून सर्व अपडेट्स सर्वप्रथम मिळवा।